आपल्याला पण कुणी असं वागवत नसल अशी तुझी सून वागते माझ्याशी. रंजे, अगं तुला वाटतं थोडी लाली वाईट नाहीये का? नाही का आता पालत्या गड्यावर पाणी. तुला ते कसं ग तुझ्या डोक्यामध्ये शिरत नाही? काही म्हणा, पहिल्यापासून आहे ना जरा भोळीच आहे तू फुलाताई. अगं लक्षात ठेव का नवऱ्यानं मला दुसरेपणावर करून आणलंय. म्हणजे आधी नवऱ्यानं फसवलं आणि आता सून फसवते. आठवतंय ना तुला? आपलं गोपाळ आधी लालीचं तोंड बघायला तयार नव्हता आणि आता आता कसा तिच्या तालावर नाचतोय लालीजी लालीजी करून. हा आणि ये तर तिला सून मानायला बी तयार नव्हती आणि आता आता कसं तिला काहीच बोलत नाही. आणि आता ती तुला गोळ्यात घ्यायला बघतीये. आणि ते एकदा झालं का मग घर आणि जमीन बघ कसं स्वतःच्या नावावर करून घेते ती. साखीजी अरे मॅडम ऐका, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. असं काही नाहीये. मी पैशांसाठी आर्य मॅडम बरोबर मैत्री नाही केली. तुमचा बघा मी हात जोडतो असा आरोप लावू नका माझ्यावर. अरे मॅडम, ह्या कारणामुळे मी तुमच्याकडनं पैसे घेत नव्हतो. अरे नाहीच मिळणार तुला पैसे. तुझ्या ऍक्टिंगला ना ही आर्या बोलत असेल, पण मी नाही. इथून पुढे आर्याच्या आजूबाजूला दिसायचं नाहीये. साकेत कॉलेज सोड त्यांची. सोड त्यांची कॉलर सोड. साकेतजी, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आपण बसून बोलूयात का? बसून बोलायचं? अरे तुझ्यासारख्या नीच हलकट आणि कपटी माणसाशी ना बसून बोलायचं सोड. मला तुझं तोंड देखील बघायचं नाहीये. तर जामकर त्रास देणार. असा कसा त्रास देईल? हा हाडाचा पत्रकार स्त्री तुमच्या पाठीशी आहे नाना. म्हणजे मी आहे तुमच्या पाठीशी. आता काही झालं तरी चालेल. जिथं फाटायचं तिथं फाटू द्या, जिथं तुटायचं तिथं तुटू द्या. आपलं दुकान धंद्याला लागलं चालेल. आपण रस्त्यावर येऊ, तुम्ही भीक मागा, धंद्याला लागा, पण तुम्ही माग हटू नका. आता तुम्हाला लढायचंय. अहो गावाच्या विकासासाठी कुणीतरी पुढे आलं पाहिजे नाना. कुठं आलाय गावचा विकास? अरे आम्ही तर वेड आहे का तू? अरे चांगलं तूप खाल्लं तर पोरं गुटगुटीत होते तुमच्यासारखी. हा, आणि पोरं गुटगुटीत झाली तर चांगलं काम करते. माझ्यासारखी अजिबात नाही. आणि चांगलं काम केलं तर गावाचा विकास होईल. आणि हा प्रश्न आता फक्त दुकानापुरता राहिलेला नाहीये, तर सामाजिक झालेला आहे. ना हे काय बी बडबडतंय, ह्याच्या नादाला लागू नका. हे प्रकरण जर तुमच्यावर शकायचं नसेल तर एक काम करा, तुम्ही फोन लावा आणि तुम्ही कंप्लेंट द्या. हा, मी असं करतो ना तुम्हाला ना ऑनलाईन नंबरच काढून देतो त्या अधिकाऱ्याचा. हा, हे घ्या, बोला. होय, चला झालं सगळं. आम्ही आता कंप्लेंट करणार आहे. निघा निघा निघा, चला गर्दी कमी करा. हॅलो, नमस्कार साहेब. मी कुसपुटे दुकानदार बोलते कोरोली गावातनं. म्हणजे कसं आहे, आमच्याकडे एक तूप विकायला असतं, त्यात बेसळ आहे असं म्हणते ती. नाही म्हणजे गिरायकाची तक्रार आल्या. बघा साहेब, गिरायकाला काय झालं का नाही तर त्याची जबाबदारी मी नाही घेणार. तुमचं तुम्ही बघा काय असेल ते. हा बघा तुमचा माल आणि तुमचे बिल. तुम्ही आणि गिरायक बघून घ्या. दादा एक मिनिट. पण असं कसं होऊ शकतं? मी तूप बनवताना सगळ्या गोष्टींची म्हणजे हायजीन पासून सगळ्या गोष्टींची काळजी घेतली. हे असं ते मला काय माहित नाही. मी गाडी इथेच ठेवून जातोय. तुमचा माल उतरून घ्या, गाडी मी उद्या घेऊन जाईन.
मला तुमच्या फोनवरून एक कॉल करता येईल का प्लीज? घ्या ना. हे बघा साहेब, आर्या एक मिनिट. हे बघा साहेब, आमचं तूप खराब होत नाही. मग हे काय? अहो याचा वास सुद्धा घेऊ वाटत नाही. अहो आज सगळ्या गिऱ्हाईकांनी नाश्ता फेकून दिला जो ह्या तुपापासून बनवला होता. तुम्हाला काय आमचं हॉटेल बंद करायचं आहे का? साकेत, तसं नाही साहेब, एक मिनिट. हा आर्या, आपण जी ऑर्डर पाठवली होती ना आता, ते डिलिव्हरी वाले दादा सगळा माल घेऊन माघारी आलेत आणि आपलं तूप खराब झालंय साकेत, त्यामुळे ते कोणीच विकत घ्यायला तयार नाहीये. अगं हो आर्या, मला आत्ताच कळतंय. मी बोलतो आपल्या कस्टमरशी. साकेत, पण तूप कसं काय खराब झालं आपलं? साकेत ऐक ना, तू आत्ता जिथे कुठे असशील ना तिथून आधी घरी ये. मला खूप टेन्शन आलंय आणि माझं डोकं बंद पडेल आता. हा आर्या, मी येतो घरी, नको टेन्शन घेऊस तू. हा लवकर ये. चल साहेब, सॉरी हा. एक काम करतो, आम्ही तूप सगळं परत घेऊन जातो आणि तुम्हाला फ्रेश माल आणून देतो. आम्हाला काही नको तुमचा माल. आम्हाला सगळं घेऊन जा आणि आमचे पैसे आम्हाला परत आणून द्या. दादा थँक्यू. चला येतो मी.